तर गाईज गुड मॉर्निंग. आता 9 वाजले आणि आत्ता जस्ट मी आंघोळ करून आलोय आणि आता मी देव पुजतोय. आता 10 वाजायला आले आणि आता मी ब्रेकफास्ट करतोय, खिचडी खातोय. तर गाईस आता 10 वाजले आणि आता मी कॉलेजला जातोय. लवकर जातोय कारण की आज कॉलेजमध्ये वृक्षाबंधन सेलिब्रेट करणार आहे आणि 11 वाजता इव्हेंट चालू होणार आहे, म्हणून सगळ्यांना लवकर बोलवलंय आणि आम्हा लोकांना NSSचं टी शर्ट घालायला सांगितलंय. मग भेटतो तुम्हाला नंतर. तर गाईस आता 7 वाजले आणि आता जस्ट मी मुंबई सेंट्रल स्टेशनच्या बाहेर आलोय आणि आता घरी जातोय. मग भेटतो तुम्हाला घरी पोचल्यावर. The Giving Tree. This is a story about friendship and the unconditional love of nature. In a forest on the outskirts of the city, there was a tree which stood tall and green. It had long, thick branches. Its uncountable bright green leaves blew graciously with the wind. Birds would come from faraway places to sit on its branches and chirp their songs. It was a beautiful and a happy tree. The tree shared a very special bond with a small boy from a nearby town. The boy would come every day to play with the tree after his school. He would eat the apples from the tree and play hide and go seek with it. They talked for hours and hours. The boy used to share everything with the boy to the tree, and the tree was happy. The moral of the story: the relationship of nature with man is an everlasting one. We need to respect and preserve Mother Earth. Remember, trees means man, as man needs trees. Preserve forests, preserve nature. तर गाईस आता 8 वाजले आणि आता तुम्ही जे फोटोज आणि व्हिडिओज बघितले ते आजच्या इव्हेंटचे होते आणि इव्हेंट 11 वाजता चालू झालं आणि 1:30ला संपलं आणि मला काय व्हिडिओ नाही बनवायला भेटलं जास्त व्लॉग. आणि मग 3 वाजता लेक्चर्स होते आमच्या लोकांचे आणि आज कॉलेजमध्ये 3च लेक्चर होते. पहिला लेक्चर अकाउंट्सचा होता, त्याच्यामध्ये मिसने आम्हा लोकांना सम सॉल्व्ह करून दाखवलं. आणि सेकंड लेक्चर म्युच्युअल फंडचा होता, तो ऑनलाईन लेक्चर होता. आणि थर्ड लेक्चर ई-कॉमर्सचा होता, त्याच्यामध्ये सरांनी काय शिकवलं नाही आम्हा लोकांना. आणि आता मी खिचडी खातोय आणि त्याच्यानंतर अकाउंट्सचा असाइनमेंट लिहिणार आहे, अर्धच लिहिलेलं काल. मग भेटतो तुम्हाला नंतर. आता 10 वाजायला आले आणि आता मी जेवायला बसलोय. चपाती, वडी आणि कालवण भात खातोय. तर गाईस आता 10:30 वाजले आणि आता मी खाली जातोय राऊंड मारायला आणि माझी असाइनमेंट 9:30 वाजताच कंप्लीट झालेली. एकच आन्सर दिलेला लिहायला. खूप मोठा आन्सर आहे.
आणि आता मी खाली जातोय राऊंड मारायला, मग भेटतो तुम्हाला. तर गाईस आता 11 वाजले आणि आता मी घरी जातोय आणि अर्धा तास राऊंड मारलाय आणि आजचे 15,000 स्टेप्स कंप्लीट झाले. मग भेटतो तुम्हाला उद्या एका नवीन ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.